पुढे गवारेपाडा टीम मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि त्याचनंतर आपण या ठिकाणी उल्लेख केला जगदंब स्पोर्ट पेंडीवाडा टीमचा, तर युवा खेळाडूंनी भरणा केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मागे काही काळ आपण पाहिला तर दोन टीम त्यांच्या सातत्याने वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळायच्या, परंतु या वर्षी आपण त्या संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघ एकत्र येऊन एक चांगली टीम त्याने बनवली आहे. आणि अनेक पारितोषिक जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात त्या वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. एवढंच आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र राहुल अंधेर स्क्वेअरलेक्सच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आणि स्ट्राईकचे पंच मॅनफॉर्म नागळे विकास ची वळवी आपल्याला पाहायला मिळतात. चला जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धीरज धिंडा आणि त्याला साथ देण्याकरिता मिस्टर संजय धिंडा. संजय धिंडा याचा जर विचार केला तर त्याच्या नावावरती देखील एक बिबटी आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाज जर आपण पाहिला तर गौरव गवारी श्री सत्यनारायण स्फोट गवारेपाडा टीम कडनं पाहायला मिळतोय. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. सचिन आहे, पकडेल झेल आणि स्वस्तामध्ये या ठिकाणी फेल झालाय. धीरज हवेची साथ होती लेफ्ट हँड बॅट्समनला, परंतु निश्चितच एक चुकीचा फटका या ठिकाणी खेळला गेला आणि मोठा धक्का बसलाय जगदंब स्फोट पेंढरीपाडा टीमला. धीरज धिंडा आउट. नवनाथ गहिला मैदानाच्या आतमध्ये यावेळेस येतोय. तसं कर्नलपाडा टीमला एक महत्वाचा ऑफिशियल कॉल. आमच्या आयोजकांचा संपर्क साधा. षटकातील पुढचा बॉल प्ले अँड मिस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून एक महत्वाचा फलंदाज बाद होतोय. नवनाथ देखील आउट. टॉस डिलिव्हरी होती आणि निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न होता. असं वाटलं होतं की या ठिकाणी फलंदाज मिस होते की काय, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मिस्टाईन शॉट पाहायला मिळाला आणि झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय नवनाथ. स्लोअर पद्धतीचे चेंडू मात्र या ठिकाणी हाताळले जात आहेत. आणि विकेटच्या ऑन हॅट्रिक वर असणार आहे गोलंदाज गौरव गवारी. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून अतुल सुरुंगचा हा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जाईल जमीनला गुदगुल्या करत दन 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 सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांनी करता येतोय हा चौकार. आणि चौकारानं आता मात्र धावफलक 4 जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 2 बाद 4 अशी परिस्थिती या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. जवळजवळ तिसऱ्या बॉल वरती धावा येताना या ठिकाणी आपण पाहिल्या. सुरुवातीचे पहिले 2 बॉल आपण पाहिले तर गौरव गोवारीच्या नावावरती राहिले होते.
त्याच्यानंतर मात्र अतुल सुरुंग येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि निश्चितच इनफिल्डच्या वरून हा फटका या ठिकाणी खेळला गेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि तो चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर रवाना झालाय. जणू काही विनोद लोंढे आणि त्या बॉल मध्ये दोघांच्या मध्ये एक शर्यत लागली होती, परंतु शेवटला मात्र ती शर्यत त्या बॉलने जिंकली या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल अतुल ऑन स्ट्राइक वरती. यावेळेस फटका सुंदर आहे, जागा बनवली. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला धाडलं 6 धावांसाठी. अतुल सुरुंगचा हा फेवरेट झोन आहे आणि त्या झोन मध्ये यावेळेस हा चेंडू टाकला गेलाय आणि त्याच्यावरती 6 धावांचा मोठा शिक्का मात्र कोरला गेलाय. षटकार आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने सफल क्रॉस झाले या ठिकाणी अतुल आणि त्याच्यानंतर चेंडूची वाट बघितली आणि त्याच्यानंतर मात्र चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडले 6 धावांकरिता. षटकार जबरदस्त फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मित्र बडीन गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये असणार आहे, कारण सुरुवातीचे 2 चेंडू आपण पाहिले तर गौरवच्या नाव होते, परंतु यावेळेस अतुल सांगतोय पुढचे 2 चेंडू मी माझ्या नावावरती करून घेणार. ती जिद्द त्याच्याकडे आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुंदर आहे, गॅप मध्ये चेंडू पुन्हा एकदा जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या दिशेने रवाना होतोय आणि हा देखील येतोय चौकार. शारन इट इज अ 4. आणखी एक चौकार या ठिकाणी येतो आणि चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14च्या घरामध्ये. 14 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतुल याचा जर विचार केला तर भरपूर कमी वयामध्ये अतुलनं देखील क्रिकेटच्या पटलावरती पदार्पण केलं आणि आता मात्र एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने भूमिका पेश करत असतो आपल्या टीमच्या माध्यमातून. अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. सध्या तरी आपण ह्या मॅच मध्ये पाहिला तर अतुलचा दबदबा चांगला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे असलेले क्लास, त्याच्याकडे असलेले गुणकौशल्य, त्याच्याकडे असलेली क्षमता तो सिद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी झाली या पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 2 बाद 14 धावा. विनोद लोंढेचं हे दुसरं षटक. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी मोठा बिग हिट संजय धिंदाच्या बॅट मधनं येतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता हा षटकार. हे समोर त्या ठिकाणी रस्त्यावरती ऍक्टिव्ह आहे त्याची मला कर्नारपाडा टीमचे आहे की मग तिथे कर्नारपाडा टीमचे खेळाडू आहेत. रोडवरती गाडीची लाईट ओके थँक्यू. थोडीशी सावलीमध्ये लावली तरी चालेल, कारण त्या ठिकाणी बरोबर उन्हाच. हॅलो षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुरुवातीला फलंदाज बीट झाला, त्याच्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट होतोय. यावेळेस हो अजून एक डॉट बॉल येतोय. यष्टीरक्षक आपण पाहिलं तर सदा आहे
आमचे मित्र आहेत एक बँजो प्रेमी आणि त्यांच्या माध्यमातून चांगले विकेट किपिंग या ठिकाणी पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. त्याच्यानंतर विनोद लोंढे एक लेजंड प्लेअर, भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्यांचा देखील खेळ चांगला राहिला. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर ऑफ स्टंप सोडून जाणारा होता, खूपच बाहेर. पंचांनी तेच या ठिकाणी दर्शवले की हा चेंडू आहे वाईट, पुन्हा टाकावा लागेल. यावेळेस आपण पाहतोय फटका सुंदर आहे आणि मिळतील या ठिकाणी 6 धावा अतुलला. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि चांगली भागीदारी देखील या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळते 28 धावांची. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर 0 धाव संख्येवरती महत्वाचे दोन फलंदाज बाद झाले होते, धीरज, त्याच्यानंतर आपण पाहिला तर नवनाथ देखील. परंतु त्याच्यानंतर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं पूर्ण जबाबदारी या ठिकाणी घेतली आहे अतुल आणि त्याला साथ देतोय फलंदाज संजय. चांगला परफॉर्मन्स सध्या तरी या दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळतोय. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस आपण पाहिलं तर स्टिरशेकड न झाली आहे चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. कदाचित हा चेंडू जर या ठिकाणी पकडला असता, इष्टांना लावला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता, कारण भरपूर स्टेप आउट झाला होता. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला, काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील कंप्लीट होते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31, 31 या आकड्याप्रती. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवा. 10 बॉल मध्ये 31 धावांची पार्टनरशिप. अतुल सुरुंग 7 मध्ये 21, संजय धिंडा 3 मध्ये 9 धावा. चांगली भागीदारी आणि निश्चितच एक जबाबदारीचं क्रिकेट कसं खेळावं हे मात्र या ठिकाणी सिद्ध केले या दोन फलंदाजांनी. सुरुवातीचे दोन प्रमुख खेळाडू या ठिकाणी होते, ते मात्र बाद झाल्यानंतर दोन्ही प्लेयरनं स्वतःला सावरलं आणि एक जिम्मेदारीचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खेळलं गेलं. त्यांनी मात्र 10 बॉल मध्ये 31 धावांची एक जबरदस्त पार्टनरशिप देखील या ठिकाणी केलंय. आता मात्र हे तिसरं षटक टाकण्याकरिता गोलंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत सचिन लोंढे. लेफ्टम गोलंदाज आहे सचिन लोंढे. सचिन लोंढे याचा जर आपण विचार या ठिकाणी केला तर 23 मॅच आहेत, 7 विकेट त्याच्या नावावरती आहेत. इकॉनॉमी आपण पाहिले तर 14.32 पाहायला मिळते आणि एव्हरेज 40.57 आहे. थोडस थांबायचंय पंच, गाडी जरास बाहेर जाऊ द्या. हॅलो.
तर तिसऱ्या षटकाला प्रारंभ या ठिकाणी होतोय. सचिन लोंढेचं हे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी नाही ना, तो तलवार जे आहे ते फिरवली होती. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू या ठिकाणी लँड केलाय. चेंडू पडल्यानंतर आपण या ठिकाणी पाहिला तर अगदी स्टंपच्या थोडासा वरून मात्र रवाना झाला होता. यावेळेस फुलटॉस बॉल, फुल्लरलेनचा बॉल होता. एकदा वेगाने पूर्ण केलाय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलाय, परंतु त्या अगोदर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 33 आकड्यावरती. यावेळेस हवाई हल्ला केलाय. चेंडूला पाठवले थेट आमच्या VIP बॉक्सला. सलामी देणारा हा अतुलच्या बॅट मध्ये येतोय षटकार आणि षटकाराच्या सायन आता मात्र धावफलक जाऊन पोहोचले ते 39 या आकड्यावरती. यावेळेस अजून एक मोठा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 45 आकड्यावरती. ओव्हरपिच बॉल होता आणि त्याच्यावरती देखील 6 धावा या ठिकाणी मिळवतोय फलंदाज अतुल. 11 बॉल मध्ये तब्बल 35 धावा त्याने बनवलेत. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर जवळजवळ अशाच पद्धतीची बॅटिंग राहिली आहे, तर 51 धावसंख्येवरती पोहोचू शकतोय. अजून आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस अजून एक फटका चांगला आहे, परंतु झालीये सदाकडनं चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 या आकड्यावरती. अजून या ठिकाणी आपण पाहिलं तर एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच बॉल होता, कदाचित हा झेल व्हायला हवा होता, पण सदाकडनं झाली चुकी. चुकीला माफी नाहीये. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर निश्चितच हराल मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. हो 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 हो, यावेळेस अजून एक मोठा फटका येतोय अतुलच्या बॅट मधनं. चौफेर फलंदाजी या ठिकाणी केली गेली. 13 बॉल मध्ये बनवल्यात 45 धावा आणि जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर 16 बॉल मध्ये 55 धावांची एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आपण पाहिला तर अतुल सुरुंगचा रोल खूप चांगला राहिलाय. चौफेर फलंदाजी, मैदानाच्या चारही बाजूने मात्र बॅटिंग या ठिकाणी केली गेली आहे. कधी ऑन साइडला, कधी ऑफ साइडला, कधी लॉंग ऑनला, कधी मिड विकेटला, सगळ्या बाजूने मात्र मोठे फटके त्याच्या बॅट मधनं आले. सुरुवातीला आपण पाहिलं तर धीरज धिंडा मात्र 0 धावसंख्येवरती बाद झाला. त्याच्यानंतर नंबर 2 चा विकेट देखील 0 धावसंख्येवरती बाद झाला, परंतु त्याच्यानंतर अतुल सुरुंगनं चांगला खेळ जरूर मैदानाच्या आतमध्ये केला. संजय धिंडानं देखील चांगली साथ दिली. 3 बॉल मध्ये 9 धावसंख्येवरती त्याने देखील चांगला खेळ केलाय. बॉलिंग आपण पाहिली तर गौरव गोवारीकरनं निश्चितच 14 धावा खर्च जरूर होताना पाहिल्या. 2 विकेट मिळवले होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विनोद लोंढेला देखील थोडासा मार जरूर पडला. त्याच्यानंतर सचिन लोंढेच्या षटकामध्ये देखील आपण या ठिकाणी पाहिलं तर 24 धावा येताना जरूर पाहिल्या आणि लक्ष असणार आहे ते म्हणजेच विजयासाठी 56. जय अंबिका स्पोर्ट कर्नलपाडा टीमला एक महत्वाचा ऑफिशियल कॉल असणार आहे.
आपलं ते प्रवेश शुल्क आहे ते जमा करायचं आहे. यस, थँक्यू. आलेला आहे. येस, पीर बाबा सोड पापडी टीमचा एक मॅन ऑफ द मॅच राहिलाय आणि तो खेळाडू होता मिस्टर जयेंद्र वाघे. आपण याचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता. चला घाई करायची. राज उंबरसडे याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. खेळाडू जयेंद्र वाघे या खेळाडूला मागच्या मॅच मध्ये त्याने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता आणि तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आमच्याकडून राहिला होता आणि तो पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. पहिल्या षटक टाकण्याकरिता गोलंदाज मिस्टर डीडी धीरज धिंडा, तर ऑन स्ट्राईक वरती विलास लोंढे. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी विकेट मिळवले. सहज हलक्या हाताने हा शॉट एक्झिक्यूट केला होता. कदाचित मोठ्याने हा शॉट केला असता तर चेंडू सीमारेषच्या बाहेर रवाना जरूर झाला असता, कारण विलास लोंढे एक काळ असा होता की निश्चितच त्यांच्या बॅट मधनं अक्षरशः षटकार चौकारांची आतिषबाजी सातत्याने पाहायला मिळायची. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर निराश मनानं डगआउटच्या दिशेने परतलेत. पहिला चेंडू फेस करत असताना मिसटाइम फटका जरूर पाहायला मिळाला ऑन साइडला आणि झेल मात्र त्या ठिकाणी पकडला गेला. सुनील भुजल त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल मात्र त्या ठिकाणी पकडला गेला. पहिला धक्का बसतोय. विनोद लोंढे 26 मॅच आणि त्याच्या नावावरती रन्स आहेत त्या 230. त्याच्यामध्ये आपण षटकार पाहिलं तर 18 आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करिअर तर खूप चांगला आहे. धीरज डिंडल आपण पाहिला तर 62 मॅच आहे धीरजच्या आणि जवळजवळ 51 विकेट त्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिला तर ओहो बॅटची लीडिंग एज आणि चेंडू थर्डमॅन क्षेत्रातून सीमारेषा पार चौकार. लेट कटचा हा फटका होता, लीडिंग एज नाहीये. अगदी जबरदस्त हा फटका मात्र या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि या ठिकाणी तसंच काही वापर या ठिकाणी केलाय फलंदाजानं. चेंडूला पाठवलंय थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर 4 धावांकरिता. षटकातील हा पुढचा बॉल.
हा चेंडू देखील आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणार होता, पण सर राहुलजी अंधेर यांच्या मात्र सायानं हा वाईटचा इशारा या ठिकाणी आमच्या गुणलेखापर्यंत दर्शवला. एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत हार्दिक पांड्याचे बिग फॅन्स. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील जवळजवळ नॉनस्टॉप मॉडर लाईनच्या दिशेने निघाला होता, परंतु शेवटच्या क्षणी मात्र 30 सर्कलच्या अगदी थोडासा क्लोज मात्र चेंडूला अडवण्यामध्ये दोन क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर यशस्वी झाले. एक सिंगल धाव ठिकाणी कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. समोर वाटते कोणाची तरी गाडी आहे, फोर व्हीलर सत्यानास्फट गावरापाडा टीमची आहे. थोडासा मिरर त्रासदायक आहे. गेम चालू ठेवा कारण ती हटवली देखील जाईल. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला. ओ हो चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर रवाना होतो 4 धावांकरिता. यावेळेस आपण पाहिलं तर कृष्णा लोंढेच्या बॅटमध्ये देखील येतोय चौकार. चौकारना धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 10 या आकड्यावरती. लक्ष्य पूर्ण करायचं आहे ते म्हणजेच 56. अजूनही 14 बॉल मध्ये 46 धावा बनवाव्या लागतील. पुढे स्टेप आउट होऊन चेंडूला यावेळेस फोर्स केलाय आणि मिडविकेटला सॉरी कॉर्नरच्या दिशेने पकडलाय हा झेल आणि समाप्त होतोय कृष्णा लोंढे याचा देखील खेल इज आउट. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र 13 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. सचिन लोंढे 21 मॅच मध्ये 56 धावा त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरजचा हा पुढचा बॉल. यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय आणि धावसंख्या स्थिर आहे. दोन चौकार जरूर आले होते. त्याच्यानंतर आपण पाहिला तर 2 वाईटच्या देखील धावा आल्यात. म्हणजेच हे षटक आपण पाहिलं तर निर्णायक षटक आहे टीम जगदंब स्पोर्ट टीम पेंढरीपाडा संघाकरिता. 2 महत्वाचे फलंदाज बाद केले धीरजनं. आता मात्र 12 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता. आता मात्र या धावा थांबवण्याकरता नंबर 2 चा गोलंदाज मिस्टर अतुल सुरुंग. बॅटिंग तर लाजबाब केली आहे यावेळेस. फिल्डिंग देखील चांगली करावी लागेल, सॉरी गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. बारा चेंडू जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय. 2 बाउन्स न मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आणि निश्चितच 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं परंतु चेंडूची फेकी थोडीशी लेट या ठिकाणी आली आणि 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 वरती. जोपर्यंत क्रीज वरती विनोद लोंढे आहे तोपर्यंत धावसंख्या होऊ शकते. यावेळेस हो सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या पालोत्र्यामध्ये काय जबरदस्त यावेळेस बॉलला अडवलंय.
अतुल सुरुंग 52 मॅच 41 विकेट त्याच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट. व्हाईट बॉल टाकला. व्हाईट बॉल येतोय षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेनं ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 14 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर शॉर्ट प्लेन बॉल होता आणि निश्चितच डीप कडच्या दिशेनं हा शेल मात्र ठिकाणी पकडला जातोय. आणखी एक धक्का बसतोय. सचिन देखील होते आउट. यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज आउट होते. गौरव देखील. निश्चितच अतिशय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकतर्फी सामना जरूर पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स राहिला जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमचा. सुरुवातीला आपण पाहिलं तर अतुलची बॅटिंग आणि आता मात्र अतुलची बॉलिंग देखील चांगली आहे या मॅच मध्ये. इष्टा उद्ध्वस्त केल्या. गौरवला देखील बाद केलं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रवींद्र येतोय. 7 बॉल शिल्लक आहे तरी 7 मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजेच 42. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. षटकाची झाली या समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहतोय त्या म्हणजे 56 धावांचा पटलाक पूर्ण करत असताना फक्त आणि फक्त 16 धावा आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 40. नवनाथ गहिला नंबर 3चं षटक टाकण्याकरिता सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे आपण या ठिकाणी पाहिलं तर सामन्यावरती जे वर्चस्व आहे ते कायम ठेवलंय टीम जगदंब स्पोर्टनं. ज्या अनुषंगाने त्यांचा खेळ राहिलाय बॉलिंग फिल्डिंग बॅटिंग सर्व क्षेत्रामध्ये चांगलं काम राहिलंय. यावेळेस नवनाथ गेहिलाच्या पहिल्याच बॉलवरती चेंडूला पाठवलंय थेट आमच्या VIP बॉक्स मध्ये. एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या पार होतोय. 4 धावांकरिता आलाय हा चौकार. अशा फटके मित्र म्हणून सुरुवातीला यायला हवे होते विनोदच्या बॅट मधनं, परंतु निश्चितच शेवटच्या ओव्हर मध्ये असे फटके येत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस शॉर्ट पिच बॉल. चेंडू जाईल पुन्हा एकदा
च्या VIP बॉक्सला सलामी करून 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराचा साइन आता मात्र धावफलक जे आहे जाऊन पोहोचतोय 26 आकड्यावरती. 4 बॉल आणि 30 ची गरज. कदाचित 4 बॉल 20 जरी हव्या असल्या असत्या तर मग काहीतरी वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं. 4 बॉल मध्ये 30 बनवायचे आहेत. त्यावेळेस अजून एक मोठा फटका. षटकार या ठिकाणी येतोय आणि षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 आकड्यावरती. अजूनही या ठिकाणी आपण पाहिलं तर धावांची गरज आहे ती म्हणजेच 24 चेंडू शिल्लक असतील. 3 बॉल 24 धावा अजूनही बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल रनअप मध्ये थोडासा यावेळेस चुकला गेलाय. लॉंग रनअप आहे गोलंदाजीचा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना झालाय. 6 धावांकरिता षटकार. मग 2 बॉल आणि 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. कदाचित या ठिकाणी जर एक नो बॉल आला तर काही होऊ शकतं. यावेळेस मिस टाइम फटका. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केले. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 39 आकड्यावरती. रवींद्र आहे यावेळेस ऑन स्ट्राइक वरती. 2 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 10 बॉल मध्ये 30 बनवले विनोदनं. आणि यावेळेस मात्र हा येतोय डॉट बॉल. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिला तर सामना जिंकलाय तो म्हणजेच जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमनं हायलेक सत्यनारायण स्पोर्ट गावराईपाडा